भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकले की प्रत्येक स्वामी भक्ताला एक वेगळंच बळ मिळतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाबद्दल. चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातील स्वामी भक्तांसाठी एखाद्या उत्सवासारखा असतो. स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरूंचे पूर्ण अवतार मानले जातात. इतिहासातील नोंदीनुसार स्वामी महाराज सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा प्रकट झाले, पण त्याआधी ते मंगळवेढ्यातून अक्कलकोटला आले होते. त्यांनी स्वतःची ओळख सांगताना म्हटलं होतं, आम्ही मूळ पुरुष, वडाच्या झाडापासून आमची उत्पत्ती झाली आहे. स्वामींनी सुमारे 22 वर्षे अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं आणि हजारो भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सन्मार्गाला लावलं. प्रकट दिन म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो विश्वासाचा उत्सव आहे. स्वामींनी सांगितलं की जो माझा अनन्यभावे विचार करतो त्याचे योगक्षेम मी स्वतः वाहतो. आम्ही गेलो कुठे, आम्ही इथेच आहोत, हे त्यांचे शब्द आजही भक्तांना कठीण काळात धीर देतात. स्वामींचे मौलिक विचार. स्वामींनी कधीही जातपात मांडली नाही. त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा कर्माला महत्त्व दिलं. आळशी माणसाचे तोंड पाहू नका, असं म्हणत त्यांनी कष्टाचा महिमा सांगितला. संकटात घाबरून न जाता सामोरे जा, ही वृत्ती त्यांनी भक्तांमध्ये रुजवली. या प्रकट दिनानिमित्त आपणही स्वामींच्या विचारांचे पालन करूया. गरजूंना मदत करणं आणि मनातून स्वामींचे स्मरण करणं हीच खरी सेवा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.